शिंदेंची शहांकडे दादांची तक्रार. शहांनी शिंदेंनाच सुनावलं. राऊतांनी फोडलं शिंदे शहा भेटीचं गुपित. महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पद, निधी वाटप, फाईल्सची अडवणूक यावरून धुसफूस सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांपुढे अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. मात्र या तक्रारींनंतर शहांनी शिंदेंनाच सुनावल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी. अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होतं. महायुतीचं सरकार आल्यापासून शहकाटशहाचं राजकारण रंगलंय. त्यातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानं हा वाद चव्हाट्यावर आलाय. तर सत्तेतील दुसऱ्या क्रमांकासाठीही हा संघर्ष कायम आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून महायुतीत शिंदे गटाची कोंडी करण्याचं काम सुरू झालंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सरकारमध्ये झुकतं माप दिलं जात असल्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत अंतर्गत संघर्ष कसा सुरू आहे पाहूया. शिंदे गटाच्या फाईल्स दादांनी रोखल्याची चर्चा आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे दादांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाला निधी वाटपात सापत्न वागणूक दिली जाते. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईक जनता दरबार घेतायत. आधी रायगडावर आणि नंतर चैत्यभूमीवर अजित पवारांचं भाषण वगळण्यात आलं. तर चैत्यभूमीवर शिंदेंनाही संधी देण्यात आली नाही. त्यातच शहांनीही लाडक्या शिंदेंना सुनावल्याची चर्चा रंगल्यानं भाजप शिंदेंना दूर लोटण्याचा प्रयत्न करतंय का याचीही चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.